एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करूया. मगाशीच म्हटल्याप्रमाणे या दुसऱ्या सत्रामध्ये आपले सर्वांचे परिचित माननीय सहकार्य आपल्यामध्ये आहेत. बहुतेकांचा त्यांचा अगदी वैयक्तिक परिचय आहे, त्यामुळे पण तरी सुद्धा संघाचे शिक्षण झाल्यानंतर BA शिक्षण झाल्यानंतर पहिल्यापासून संघाचे प्रचारक आहेत आणि विविध पदावरती काम करत आज संघाचे अखिल भारतीय सरकार्यवाह आहेत. मला वाटतं एवढ्या 2 ओळींचा परिचय त्यांचा पुरेसा आहे. आपल्या सर्वांचा परिचय आहेच. आत्ताच्या कार्यक्रमाचं थोडं स्वरूप असं आहे. मगाशी प्रश्नांचं एक सूचना केली होती. काही प्रश्न जयंतरावांच्या संबंधित आहेत, म्हणजे जयंतरावांना विचारण्याचे प्रश्न आहेत. ते आता या सत्रामध्ये वेळ मिळाला तर आपण घेऊया. अन्यथा आता सुरुवातीला वैयक्तिक गीत झाल्यानंतर माननीय सहकार्यवाहांचं थोडंसं उद्बोधन आपल्याला होईल. थोडंसं प्रास्ताविकासारखं त्यांच्या मनातील विचार ठेवतील. त्यानंतर आपण प्रश्न आणि संवाद असा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मग सगळ्यात शेवटी पुन्हा या सगळ्या चर्चेचा समारोप माननीय सहकार्यवाह करतील. त्यामुळे आत्ताच्या सत्रातली प्रश्नोत्तर किंवा माहिती ही शक्यतो सहकार्यवाहांच्या उद्बोधनाबद्दल असावीत अशी आपली कल्पना आहे. आपल्या फोल्डरमध्ये स्वामी विवेकानंद साधेछत्तीचे वर्षभरातले देशातले झालेल्या काही कार्यक्रमाचे एक एकत्रित वृत्त द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी ते बहुतेक वाचलं असेल. त्याच कार्यक्रमाचा शेवटचा भाग 12 जानेवारीला होणार आहे. त्या कार्यक्रमाकरिता आपल्या सर्वांना एक निमंत्रण आहे. त्या कार्यक्रमाची जी विविधता आपण पाहिली तर लक्षामध्ये येईल की आपण असे जे सगळीकडे कार्यक्रम करतो त्यातनं किती सर्व दूरपर्यंत आपण या निमित्ताने जाऊन पोहोचलेलो आहोत. पुन्हा एकदा विनंती की आपल्या बहुतेकांचे मोबाईल ऑफ आहेत आणि आपले परिचयपत्र बहुतेकांनी भरून द्यावं, म्हणजे पुढच्या कार्यक्रमाकरता आपल्या सर्वांना निमंत्रण देणं सोयीचं जाईल. सौ स्वातीदेव आपल्यासमोर एक वैयक्तिक गीत सादर करतील आणि त्यानंतर भैयाजी आपल्याला उद्बोधन करतील. सौ स्वातीदेव. चल रहे हैं चरण अगणित, ध्येय के पथ पर निरंतर. चल रहे हैं चरण अगणित, ध्येय के पथ पर निरंतर. श्रेष्ठ जीवन की धरोहर पूर्वजों से जो मिली है, विश्व को सुख शांति दात्री, जो यहाँ संस्कृति पली है उसे रखना चिरंतन. मृत्यु का भी सिर कुचल कर, चल रहे हैं चरण अगणित, ध्येय के पथ पर निरंतर. भ्रांति जन मन की मिटाते, क्रांति का संगीत गाते, एक के 10 लक्ष होकर कोटियों को है भुलाते. मातृभू की अर्चना में विजय का विश्वास रख कर, चल रहे हैं चरण अगणित, ध्येय के पथ पर निरंतर. साध्य करना है हमें गीता प्रदर्शित ध्येय सपना, बस इसी के पूर्ति के हित हो समर्पित जन्म अपना. तुष्ट माँ होगी तभी तो विश्व में सम्मान पाकर, चल रहे हैं चरण अगणित, ध्येय के पथ पर निरंतर. चल रहे हैं चरण अगणित, ध्येय के पथ पर निरंतर. ध्येय के पथ पर निरंतर.
व्यासपीठावर बसलेली मान्यवर मंडळी आणि सभागृहामध्ये उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीवर्ग, एका महापुरुषाच्या सार्धशतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम होतो आहे आणि म्हणून अर्ध्या भागामध्ये आपण स्वामीजींनी ज्या प्रकारची दृष्टी या समाजाला दिली आणि त्या जीवनापासून प्रेरणा घेऊन अनेक प्रकारच्या मंडळींनी आपल्या जीवनाची दिशा नक्की केली. त्या संदर्भामध्ये जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक स्वामीजींचा विचार मनामध्ये येतो. स्वामीजींनी त्या कालखंडामध्ये सुद्धा ज्या वेळेला एक देशामध्ये निराशेचं, उदासीनतेचं, पराभूततेच्या मानसिकतेचं दर्शन होत होतं, त्या कालखंडामध्ये एक विश्वास निर्माण करण्याकरता ज्या प्रकारचं प्रबोधन जागरण केलं, त्या संदर्भामध्ये बोलताना स्वामीजी एकदा म्हणालेत की आम्हाला भारतातल्या मंडळींना चिंतनासंबंधीचा विचार करण्याची काही आवश्यकता नाही. या देशातल्या ऋषीमुनींनी, चिंतक वर्गाने काही मूलभूत चिंतन आपल्यासमोर मांडलेलं आहे. चर्चा होऊ शकते की चिंतनानुसार व्यावहारिक जीवनामध्ये कालसुसंगत रचना काय असली पाहिजे याची चर्चा होऊ शकते, परंतु मूळ चिंतनाचा जो गाभा आहे तो चर्चेच्या पलीकडे आहे. त्याची चिंता करायचं कारण नाही. इतकं सशक्त अशा प्रकारची विचारांची मांडणी या देशामधल्या चिंतकांनी केलेली आहे. म्हणून त्यांनी शब्द वापरून केला की याची जी आधारभूत आहे या हिंदू समाजाची, जी एक ज्याला म्हणता येईल की फाउंडेशन आहे, जो पाया आहे, तो अतिशय मजबूत आहे. परंतु दुर्दैव असं आहे की या पायावरती उभारलेलं जे आज समाजाचं जे चित्र आहे, जे काही भवन आहे, जी इमारत आहे, ती जर्जर झालेली आहे, ती दुर्बल झालेली आहे, ती क्षतिग्रस्त आहे. आणि म्हणून विचार करायचा असेल तर या पायावरती उभ्या राहिलेल्या आजचा समाजरूपी जो काही भवन आहे, त्या भवनाच्या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. आणि म्हणून चिंतना संदर्भामध्ये स्वामीजींनी कुठेही काही फार न म्हणता त्या काळातल्या समाज परिस्थितीवरती पुष्कळ आपलं विवेचन केलेलं आहे. दृष्टी कोणती असली पाहिजे त्याचं स्मरण करून दिलेलं आहे. आणि म्हणून एक चिंतनाच्या एका पैलूबद्दल इतका विश्वास आहे, पण तितकंच वर्तमान त्या काळातलं आणि आजही सुद्धा आपण जेव्हा बघतो त्यावेळेला समाजाची स्थिती जी आहे, समाजाची आजचं जे स्वरूप आहे ते कुठेतरी आम्हाला वेदना देणारं, पीडा निर्माण करणारं असं आहे. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये या विचारांपासून, या दृष्टिकोनापासून ज्यांनी प्रेरणा घेऊन काही कामांना प्रारंभ केला, समाज जीवनामध्ये वाटचालीला प्रारंभ केला, त्या वाटचालीमध्ये परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांचे सुद्धा एक व्यक्तिमत्व राहिलं असं त्यांनी याचा विचार केलेला आहे की हे आज समाजाचं जे वास्तव रूप आहे ते जर काल विसंगत, आपल्या विचारांशी विसंगत आहे आणि त्याला जर काल सुसंगत आणि विचारांशी सुसंगत असं जर करायचं असेल तर मला वेगळ्या प्रकारच्या काही रचनांची, कामाची उभारणी केली पाहिजे. अशा एका दृष्टिकोनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा प्रारंभ झालाय असं म्हणता येईल. नंतरच्या कालखंडामध्ये जसं जसं हे काम उभं राहिलं, आता कालखंड बराच लोटला. 1925 साली सुरू केलं, जवळजवळ 2013 म्हणजे 87-88 वर्षाचा कालखंड लोटला आहे. मनामध्ये विचारू शकतो की या 88 वर्षात काय मिळवलं. तर प्रश्न एका अर्थाने बरोबरही आहे, पण एका अर्थाने एकदम बरोबर आहे असंही नाही वाटत. बरोबर अशा कारणाने आहे की व्यक्ती जीवनामध्ये 88 वर्ष म्हणजे खूप होतात.
आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार, यश अपयश हे बघितलेले असतात आणि व्यक्ती जवळजवळ आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेली असते. आता याच्यानंतर करायचं काही राहिलेलं नाही अशी मनस्थिती होते. पण सामाजिक जीवनामध्ये आणि ज्या सामाजिक जीवनाच्या बद्दल असं म्हणता येईल की काही 1000, 1200, 2000 वर्षांचा असा एक कालखंड आहे की क्रमशः एक शरण होत गेलेला आहे. अशा समाजामध्ये काही जर परिवर्तन करायचं असेल तर त्याला 88 वर्ष हा काळ पुरेसा नाही. पण पुरेसा नाही असं म्हणत असताना ही दिशा तरी योग्य आहे का? तर संघाच्या कामाच्या बाबतीमध्ये विचार करताना विचार याचा होऊ शकतो, झाला पाहिजे की काय दिशा बरोबर आहे. ज्या कल्पनेने या कामाला प्रारंभ झाला त्या कल्पनेने आपण चाललोत की नाही चाललोत याच्या संदर्भामध्ये जरूर संघाच्या वर्तुळामध्ये पण चर्चा होत असते आणि समाज जीवनामध्ये पण या कार्यासंबंधीची चर्चा चालते. संघाने आपल्या कामाचं स्वरूप ठरवताना संघाचे तृतीय सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरस झाले. त्यांचं इथे व्याख्यानमालामध्ये भाषण झालं, वसंत व्याख्यानमालेत. आणि नंतरच्या कालखंडामध्ये जी मांडणी केली गेली त्या मांडणीचा आधार हा राहिला की संघाच्या कामाचा उद्देश काय आहे. तर उद्देश एक निर्दोष समाज जीवन आम्हाला उभं करायचं आहे. कारण एक गोष्ट मान्य केलेली आहे की समाजामध्ये दोष आलेले आहेत आणि याला दोषमुक्त करण्याची जबाबदारी ही इंग्लंड अमेरिकेची नाहीये, ही जपान चीनची नाहीये, ही अन्य देशांची नाहीये, तर ती जबाबदारी या देशाचीच आहे. हा एक विचार घेऊन सगळ्या संघाच्या कामाची जी रचना आहे तर हा एक मूलभूत विचार डोळ्यासमोर ठेवलेला आहे की संघाला करायचंय काय तर एक निर्दोष समाज जीवन उभं करायचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण अंतर्मुख होऊन हिंदू समाजाचा आणि भारतातल्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेला आजच्या आपल्या परिस्थितीला किंवा या गेल्या 60, 70, 100 वर्षाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीला अन्य कोणी जबाबदार नाहीत. अन्य कोणी जबाबदार नाही. आणि जबाबदार जर आम्हीच आहोत तर आम्हीच त्याचा मार्ग शोधला पाहिजे आणि त्या मार्गावरती वाटचाल करत करत एक पूर्वीचं समाज जीवन उभं केलं पाहिजे. पूर्वीचा अर्थ मी त्या व्यवस्थांच्या संदर्भात म्हणत नाही, ज्या प्रकारची समाजाची एक मानसिकता असली पाहिजे त्या मानसिकते संदर्भामध्ये संघाने विचार केलेला आहे वेळोवेळी. आणि म्हणून एक भूमिका ही की निर्दोष समाज जीवन आहे. मग निर्दोष समाज जीवनाचा विचार करताना एक गोष्ट लक्षात अशी येते की समाजामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर ते परिवर्तन घडवण्याचे मार्ग काय आहेत. जर निर्दोष समाज जीवन उभं करायचं आहे त्याचा मार्ग काय. आंदोलन मार्ग आहे, जनजागरण हा मार्ग आहे, सरकार बदलल्याने अशा प्रकारचं समाजामध्ये परिवर्तन येईल अशी शक्यता आहे. तर आपल्या समाज जीवनाचा इतिहास सांगतो की या मार्गाने कधीही समाजामध्ये स्थायी रूपाने परिवर्तन झालेलं नाही. मग परिवर्तनाचा मार्ग काय तर राष्ट्रीय संसद संघाने विचार करताना असं म्हटलं की या परिवर्तनाच्या बद्दल एक दृष्टी असलेले लोक उभे राहिले पाहिजेत. ते समाज जीवनामध्ये सक्रिय भूमिका घेऊन उभे राहतील, परिवर्तनाचे आदर्श प्रस्तुत करतील आणि परिवर्तनाबद्दल एक विश्वास निर्माण करून समाजाला पुढे चालण्याची एक दिशा नक्की होत जाईल. अशा भूमिकेतून संघाने एक विचार केला की या परिवर्तनासाठी निर्दोष समाज जीवन निर्माण करण्यासाठी योग्य ती अशा प्रकारची एक मनुष्य शक्ती देशामध्ये उभी केली पाहिजे. हे संघाच्या कामाचं मूळ स्वरूप आहे. विचारांच्या बद्दल तडजोड नाही, विचाराबद्दल काही विचार करायचं फार कारण नाही, तरी सुद्धा काल सुसंगत जी आज विसंगती आहे ती विसंगती पूर्णपणे दूर झाली पाहिजे आणि दूर करण्याचा हा एक मार्ग आहे. त्यामुळे संघाचं 3 सूत्रामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर एक जागृत, एक सक्रिय आणि जागृत लोक पुष्कळ आहेत आणि सक्रिय सुद्धा पुष्कळ आहेत. पण शुद्ध जीवन असलेल्या मंडळींच्या आधारावरतीच हे परिवर्तन येऊ शकतं. आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सक्रिय होणारे लोक देशामध्ये कमी नाहीत. मग त्या छोट्या मोठ्या गोष्टींची सीमा वाढत वाढत कुठेतरी आपला प्रांत, आपली भाषा, आपली जाती, आपला विशेष वर्ग इथपर्यंत जाऊन पोहोचते. पण त्याच्याही पुढे जाऊन विचार करण्याची आवश्यकता राहील
आणि म्हणून जागृतीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर एक व्यापक दृष्टिकोन देण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन एक वैचारिक पाठबळ सगळ्या कामाच्या इथे उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची एक जागृती यावी असा एक प्रयत्न आहे. आणि अशा व्यक्तींचा समूह हा इतका मोठा देश आहे, समाजाची इतकी विविधता आहे, तर एका कोणत्या तरी भागामध्ये करून चालणार नाही, तर याला देशभरामध्ये उभं करण्याची आवश्यकता राहील. ही संघाच्या कामाची मूळ कल्पना राहिली की असा विचार करणारे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असले पाहिजेत आणि समाजातल्या सर्व स्तरांमध्ये असले पाहिजेत. बुद्धिमान लोकांमध्ये पुरेसं नाही, संपन्न लोकांमध्ये आहे तेवढं पुरेसं नाही. जोपर्यंत या देशातल्या सामान्य माणसाचा स्तर सुद्धा विचार करण्याचा आणि व्यवहाराचा जोपर्यंत उंचावत नाही, तोपर्यंत मूळ जी आपली समाजाची अवस्था आहे ती आणता येणार नाही. म्हणून सर्व स्तरावरती अशा प्रकारचे प्रयत्न होण्याची आवश्यकता राहील. या दृष्टिकोनातून गेल्या 80-85 वर्षामध्ये संघाने देशव्याप्त आणि समाजव्याप्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ एवढंच नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी हिंदू समाज राहतो त्या त्या ठिकाणी या देशासंबंधी, या समाजासंबंधी, या विचारांच्या संपदेसंदर्भामध्ये जागृती जी यायला पाहिजे त्यासाठी संघाचे स्वयंसेवक देशाच्या बाहेर सुद्धा वेगळ्या वेगळ्या मार्गाने प्रयत्नशील आज आहेत. एक छोटासा मुद्दा आणखीन एक मांडून मी माझं बोलणं पूर्ण करणार आहे. मग आपल्याला काही विचारत असेल तर विचारायला अवसर राहील. संघाने एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी या समाजापासून वेगळा नाही आहे आणि म्हणून समाज पुरुष ही कल्पना डोळ्यासमोर ठेवलेली. आणि या समाज पुरुषाची कल्पना जेव्हा आपण ठेवतो हे आज नाही, आपल्याकडे प्राचीन कालखंडापासून आपल्या प्रार्थनेमध्येही आलेली आहे. सहस्त्र शीर्ष सहस्त्र बाहू अशा प्रकारचं वर्णन या समाजाचं केलेलं आहे. तर हे कोण आहेत? तर हे या समाजाचे जे घटक आहेत ते सर्व या समाज पुरुषाचे अंगभूत घटक आहेत आणि हा भाव निर्माण करण्याची आवश्यकता राहील. आणि त्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, राजस्थानपासून तिकडे दूर मणिपूरच्या डोंगरा पहाडापर्यंत राहणारे हे सर्व या समाजाचे, एका समाजाचे घटक आहेत. अशा प्रकारची एक भावना निर्माण करण्याची आवश्यकता होती. पूजनीय डॉक्टर हेडगेवारांचं इथले पुण्यात झालेलं एक भाषण आहे. हिंदू युवक परिषदेमध्ये ते आले होते. तेव्हा त्यांनी भाषण करताना असं म्हटलं की या देशाची काही गरज जर असेल तर या देशातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे